भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज मी नामांकित वकील गुणरत्न सदावर्ते साहेब यांना फोन करून विनंती केली, परंतु त्यांनी या पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मी लढू शकत नाही. त्यांचं काय म्हणणं होतं हे आपण पाहूया. नाही, एक विचारायचं होतं तुम्हाला, तुम्ही कसे नामांकित ऐकून घ्या. तुम्ही एखाद्या वकिलाला फोन करा. तुम्ही वकीलच आहेत ना साहेब? डॉक्युमेंट पास करता तिथे काय दिलेलं आहे आतलं वर्तमानपत्र. अहो, तो काय म्हणतोय साहेब की मी ज्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले ते धार्मिक विधीचा भाग होता. फोन घ्या आणि त्या वकिलांना फोन करा, त्यांच्याकडून समजून घ्या. अहो साहेब, तिथे काय फॅक्च्युअल असतं आणि माध्यमांमध्ये काय किती येतंय त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगली गोष्ट आहे. तर ती केस साहेब तुम्ही घ्या ना, म्हणजे लवकरात लवकर न्याय भेटेल पीडितांना. नाही, पण ते तसं नसते ना. त्याचे सरकारी वकील, मुख्य सरकारी वकील आहेत ते नाशिकचे, आणि त्याच्यात दुसरे विशेष सरकारी वकील सुद्धा आहेत. त्याच्यामुळे एकदा का 2 वकील सरकारने नियुक्त केले आणि दोन्ही वकील म्हणजे हुशार वकील आहेत, म्हणजे त्यांच्या अगोदर मोठ्या मोठ्या शिक्षण. नाही, आमचं काय म्हणजे म्हणणं होतं की साहेब तुम्ही मीडिया समोर एवढं चांगलं बोलतात, तर तुम्ही घेतले असते तर लवकरात लवकर न्याय भेटला असता, असं एक भावना होती. पण तसं मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा काय की ती नाशिक जिल्ह्यातली त्या ज्युरिडिक्शनची केस आहे आणि तिथे ते एकदम चांगले वकील दिले, स्ट्रॉंग वकील आहेत. चांगले. ठीक. ओके. थोडक्यात गुणरत्न सदावर्ते यांचं या संभाषणामध्ये असं म्हणणं होतं की ही जी केस आहे आणि ही जी घटना आहे ती नाशिकमधली आहे, त्यामुळे हा खटला नाशिक कोर्टात लढला जाणार आहे आणि मी मुंबईमधला वकील आहे, मी मुंबई हायकोर्टामध्ये केसेस घेतो. परंतु असं काहीच नसतं. कोणताही वकील कोणत्याही कोर्टात केस लढू शकतो, फक्त त्याला तारखेला हजर राहावं लागतं. तुम्ही पाहिलं असेल की उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख हत्याकांडची केस लढत आहेत आणि ते बीडला जात असतात तारखेला. ह्या विषयामध्ये कदाचित गुणरत्न सदावर्ते यांना रस नसेल, त्यामुळेच त्यांनी ही केस मी लढवू शकत नाही याचे वेगळे कारण दिले. काय वाटतं याबद्दल तुम्हाला कमेंट करा.